नाहीसा होऊन यावेळी तू सुंदरी कोण आहेस तू? माझं नाव मोहिनी. एवढं लाजायचं कशाला? नाव सांगताना सुद्धा एवढं लाजतेस. मोहिनी या अरण्याच्या ठिकाणी एकटी कशासाठी? मी इथे फिरते आहे. तुमचं नाव? माझं नाव काशी नरेश, राजकर्ता राजा सोमकांत होय. राजकर्ते, नमस्कार करते. नमस्कार केलास आशीर्वादाने. मला सांग, तू या अरण्याच्या ठिकाणी एकटी स्त्री वावरतेस, तुझं राहण्याचं वसतिस्थान नाही का? मी आज इथं, उद्याही तिथं अशी राहते. काय म्हणतेस? हो. आज इकडे तर उद्या तिकडे, असं तुझं वसतिस्थान? असू द्या, मग तू तुझ्या कर्तव्यासाठी जाऊ शकतेस. माझं कर्तव्य मला प्रिय आहे. यावेळी माझ्या कर्तव्यासाठी निघाण हे तुझं. म्हणे तू रागिणी, मी अनुराग. काय चाललंय? माझं लग्न झालेलं आहे, तुझा विचार करू शकतो. दुसरं करा ना. चांगलं चला ना. माझी भार्या सुमेधावती लग्न झाल्यापासून वारंवार म्हणत होती, स्वामी तुम्ही दुसरेपणाचा विवाह करा, या राज्याला वारस कोणीतरी द्या. आम्ही निपुत्रिक असल्या कारणामुळं आमच्या राज्याला, या काशी नगरीला कुणीही वारस नाही. म्हणूनच सुमेधावतीचे शब्द, स्वामी तुम्ही कुणीही पहा, एक स्वरूप सुंदरी पहा आणि तिच्याशी विवाहबद्ध होऊन या राज्याला वारस निर्माण करून द्या. हीच संधी आहे. या संधीचं सोनं करणं हेच उचित होय. ऐकतेस का? हो ऐकते ना. तुझ्या भावना माझ्या मने रुजू झाल्या. म्हणूनच ऐक, जे तू म्हणालीस त्यापेक्षाही पुढे जाऊ. तू रागिणी, मी अनुराग. तू रागिणी, मी अनुराग. सांग सजना होशील काय? सांग सजनी होशील काय? सांग सजना
माझी होणार आहे मग चल म्हणता येईल यावेळी राजा महाराजांनी अहो वचनद्या. लग्न करणार ते माझ्याशीच ना? वचन द्या ना. यावेळी वचनाची मागणी तुझ्या करवी मग माझ्यावर तुझा विश्वास नव्हता तर प्रेम का केलं अहो विश्वास आहे. हा? मला तुमच्याशी प्रेम करायचं आहे. मग ठीक आहे तुला वचनाची जर का गरज भासत असेल तर यावेळी राजा सोमकान तुला